नागपुर के कोतवाली स्थित बुधवार बाजार इलाके में शनिवार सुबह एक निर्माणाधीन साइट पर बड़ा हादसा हो गया। बी पार्क प्रोजेक्ट के तहत खुदाई के दौरान मिट्टी निकलते वक्त एक भारी पाइल खिसक गई और पास में मौजूद दो पोकलेन मशीनों पर आकर गिर पड़ी। इस हादसे में 3 मजदूर घायल हो गए हैं। घटना कोतवाली थाना क्षेत्र के ठीक सामने की है। घायलों की पहचान इस अजीत परमनिक, मनीष नागेश्वर और चिंटू कुमार के रूप में हुई है। तीनों को तत्काल 108 एम्बुलेंस के जरिए में अस्पताल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उन्हें प्राथमिक उपचार दिया। राहत की बात यह है कि किसी की हालत गंभीर नहीं है। यह इस घटना की जानकारी मिलते ही सीनियर सिविल इंजीनियर सुनील काठे मौके पर पहुंचे। उन्होंने पुष्टि की कि मलबे में कोई दबा नहीं है। हादसे के बाद सामने आया कि पास ही एक पुरानी और कमजोर इमारत चावला स्टोर चंदना इंटरप्राइजेस स्थित है। अधिकारियों ने तुरंत उस इमारत को खाली कराया और मालिक को सावधान किया गया। आसपास की अन्य इमारतों को भी एहतियातन खाली करा लिया गया। प्राथमिक जांच में यह साफ हुआ है कि हादसा पाइप के अचानक खिसकने से हुआ। राहत की बात है कि समय पर रेस्क्यू ऑपरेशन चला और बड़ी दुर्घटना टल गई। फिलहाल मामले की गहन जांच जारी है। 9:40 ला आलेला आहे। 9:40 ला कॉल आलेला आहे आणि आम्ही घटनास्थळी आल्यानंतर पाहिल्यानंतर म्हणजे जे कोकलँड आहे त्याच्यामध्ये 3 व्यक्ती अडकलेले होते, तर त्यांना बाहेर काढण्यात आला आणि सपोर्ट वॉल जे आहे ते सपोर्ट वॉल ते कोकलँड वरती पडले नाही का, ते पडल्यानंतर ते मग त्याच्यामध्ये ते व्यक्ती अडकलेले होते, तर त्यांना बाहेर काढण्यात आला। गंजीपेठ केंद्राचे 5 कर्मचारी आणि कॉटन मार्केटचे 3 कर्मचारी असे 2 केंद्राचे अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत। आता सध्या तर बचाव कार्य चालू आहे। म्हणजे जे व्यक्ती होते आम्हाला जे म्हणजे त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याच्यानुसार त्या 3 व्यक्तींना आम्ही बाहेर काढण्यात आले आणि त्यांना मेयो हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्स मध्ये पाठवण्यात आले। त्यांचे नाव होते अजित परमनिक म्हणून, वय त्यांचं 26 आहे। ते होते ड्रायव्हर होते, ऑपरेटर। दुसरे होते मनीष नागेश्वर आणि तिसरे होते चिंटू कुमार। असे 3 कर्मचारी त्यांचे होते ज्यांना रेस्क्यू केले। ते आता म्हणजे ते सध्या तर म्हणजे त्यांना काय हे नाही म्हणजे जास्त काही लागलेलं नाहीये, पण त्यांना मुक्का मारा लागलेला आहे, तर त्यांना ते हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। आता ते तिथला सांगता नाही। आता ते मलमा हटवण्यासाठी सर त्याला हायड्रोलिक म्हणजे त्याला मोठ्या मशीन वगैरे लागतील, त्या मशीन येईल तेव्हा ते मलमा हटेल। आता ते बिल्डिंग जे आहे ते विजय केवळ रमानी यांची बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंग म्हणजे स्टोर चंदन एंटरप्राइजेस म्हणून आहे। तर तिथे म्हणजे तिथे कुणीच नाहीये सध्या। तिथे पोलीस बंदोबस्त म्हणजे पोलीसवाल्यांना म्हणजे त्यांना सांगण्यात आलेले, तर ते तिथे स्टँड आहेत आणि तिथे कोणाला जाण्यास म्हणजे तिथे जाऊ देत नाहीये। बिल्डिंग पूर्ण खंगार झाल्यामुळे ते कधी पण काही होऊ शकते, त्याच्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तिथे कोणाला जवळपास थांबू देत नाहीये।